वेलकम टू अवर चॅनल। आज इथे मी तुम्हाला मस्त आंबट गोड अशी चुक्याची भाजी करून दाखवणार आहे। आता श्रावण महिना चालू आहे, त्यामुळे नैवेद्याच्या ताटावर एक फळ भाजी, एक फोड भाजी, एक पातळ भाजी अशा वेगवेगळ्या भाज्या आपल्याला कराव्या लागतात। त्यासाठी मी तुम्हाला ही भाजी करून दाखवणार आहे। तर इथे बघा, मी तेल तापत ठेवलेलं आहे। तेल छान तापलं की इथे मी जिरे मोहरी टाकून घेतली। जिरे मोहरी तडतडल्यानंतर हिंग टाकून घेतला आणि जवळजवळ 10-12 लसणाच्या पाकळ्या इथे मी टाकून घेतलेल्या आहेत। तर फोडणीमध्ये लसण छान गोल्डन ब्राऊन रंगाचा होईपर्यंत आपण तळून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी 2 लाल सुक्या मिरच्या टाकून घेतल्या आहे। नंतर इथे मी चुका 2 पाण्याने धुवून घेतला आणि हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे मी 1 तास अगोदरच भिजवून ठेवले होते। तर हे सर्व टाकून घेऊन मोठ्या गॅसवर आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे। अर्धी भाजी तर इथे शिजून जाते आपली। तर चुका हा तेलामध्ये शिजतो, याला शिजायला खूप जास्त काही वेळ लागत नाही। तर अशा पद्धतीने बघा, मी 1-2 मिनिटांसाठी यामध्ये परतवून घेणार आहे। इथे मी लसणाची फोडणी दिलेली आहे, पण तुम्हाला नैवेद्याच्या ताटात जर वाढायला ही भाजी करायची असेल तर तुम्ही फक्त जिऱ्या मोहरीची फोडणी देऊन घ्या। तर अशा पद्धतीने व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतल्यावर आपला हा पूर्ण चुका छान शिजून निघला आहे। तर रेसिपी साधी सोपीच आहे, तर तुम्ही देखील करून बघू शकता छान पद्धतीने। आणि तुमच्यापैकी कोणाकोणाला ही आंबट गोड चुक्याची भाजी आवडते ते देखील मला कमेंट करून सांगा। तर इथे मी एक पूर्ण पळी भरून घट्ट वरण तुरीचं भाजीला लावून घेणार आहे। त्याने देखील खूप मस्त टेस्ट येते भाजीला आणि छान भाजी मिळून येते। एकदम मस्त भन्नाट अशा चवीची ही भाजी तयार होते। आणि इथे मी अर्धी वाटी डाळीचं पीठ टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी 7-8-10 हिरव्या मिरच्या मिक्सरला बारीक वाटून घेतलेल्या आहेत, त्याचा ठेचा मी इथे टाकून घेणार आहे। तर अशा पद्धतीने हे डाळीचं पीठ, तुरीचं डाळीचं वरण आणि मिरची हे व्यवस्थित छान मी इथे हटवून घेणार आहे। म्हणजे संपूर्ण भाजी पिठाला लागते आणि पीठ देखील भाजीमध्ये व्यवस्थितपणे मिक्स होतं। तर अशा पद्धतीने ही भाजी इथे मी हटवून घेणार आहे। तर तुम्ही देखील अशाच पद्धतीने चुका करतात का, किंवा अजून काही वेगळ्या पद्धतीने तुम्ही चुका करतात? तर व्हिडिओ तुम्ही हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला मी ही भाजी कशी केली आहे ते कळेल। आणि मिक्सरचं भांडं धुवून इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे। तर मला इतक्याच पाण्यामध्ये ही भाजी करायची होती, पण ही भाजी करत असतानाच बघा हे हटून घेत होते मी। तर मिस्टर जवळ आले, म्हणले मला ही भाजी एकदम पातळ खायची आहे, मला कुस्करून खायला आवडते, त्यामुळे तू यामध्ये अजून पाणी टाक। तर त्यामुळे मी बघा ही भाजी व्यवस्थित हलवून घेतली आणि त्यामध्ये अजून अर्धा ते पाऊण ग्लास पाणी टाकून घेतलं। तर माझ्या मिस्टरांना ज्याही पालेभाज्या आहेत त्या एकदम पातळ आवडतात आणि त्यांना त्या कुस्करून खायला आवडतात, त्यामुळे मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे त्यांच्या आवडीनुसार। तर चवीपुरतं मीठ देखील इथे टाकून घेतलेलं आहे। तर छान अशी ही आंबट गोड चुक्याची भाजी तयार होणार आहे। तर चुका इथे आंबट आहे, त्याचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी आपण इथे थोडासा गूळ टाकून घ्यायचा आहे। तर व्यवस्थित ही भाजी आपण आता इथे शिजू द्यायची आहे। तर चांगल्या पद्धतीने शिजूस तर आपण हिला छान मंद गॅसवर यातलं डाळीचं पीठ आणि ते व्यवस्थित शिजू द्यायचं आहे। तर इथे मी नंतर वरतून लसणाची फोडणी टाकून घेतलेली आहे, छान चुरचुरीत अशी फोडणी टाकून घेतलेली आहे आणि हळद देखील टाकून घेतली आहे। या फोडणीमध्ये मी हळद, हिंग आणि लसण टाकून घेतलेलं आहे। पण ही फोडणी करताना माझा कॅमेरा ऑफ राहिला होता, हे मला लक्षात नाही आलं, त्यामुळे मला तुम्हाला ही फोडणी दाखवता नाही आली। तर वरतून मी ही फोडणी टाकून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने ही छान आंबट गोड चुक्याची भाजी तुम्ही नक्की करून बघा। आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की कशी झाली आहे। आणि आवडत असल्यास माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। तुम्ही मला एक गोष्ट जाणवली आहे की कमेंट करायला देखील कंजूसपणा करत आहात आणि लाईक करायला देखील कंजूसपणा करत आहात। माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत नाही आहेत का? तर ते देखील मला तुम्ही सांगा। आणि बघा, आता मी ही माझी भाजी तयार झालेली आहे, तर इथे ती सर्व करून घेणार आहे। तर मस्त एक 5-10 मिनिटांसाठी हिला छान मंद गॅसवर आपण शिजू द्यायचंय, म्हणजे डाळीचं पीठ वगैरे छान शिजतं याच्यामधलं। तर अशा पद्धतीने ही भाजी आपण सर्व करून घेणार आहे। आणि गरम गरम तुम्ही ही भाकरीसोबत, पोळीसोबत, भातासोबत कशासोबत देखील खाऊ शकतात आणि इतकी भन्नाट लागते। तुम्ही एकदा केली ना तर वारंवार करत राहाल। तर नक्की ट्राय करून बघा। थँक्यू, धन्यवाद।